स्टुडंट सध्या आपलं रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा लेसन शिकवायचा सुरू आहे. त्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 1.1 to 1.3 शिकवले आहे आणि तुम्ही ते पाहिले नसतील तर जरूर पहा. तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ दिसतील. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 शिकणार आहोत. त्या अगोदर इरॅशनल नंबर्स म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय? जे रॅशनल नंबर्स नसतील ते, त्याला इरॅशनल नंबर्स म्हणायचे. जसं की स्क्वेअर रूट 2, स्क्वेअर रूट 3, स्क्वेअर रूट 5, स्क्वेअर रूट 6, स्क्वेअर रूट 7, स्क्वेअर रूट 8, स्क्वेअर रूट 10 अशा पद्धतीचे नंबर्स. आता तुम्ही इथं बघितलं तर मी स्क्वेअर रूट 4 आणि काय स्क्वेअर रूट 9 हे नंबर्स घेतले नाही आहेत. आता हे का घेतले नाही तर स्क्वेअर रूट 4 म्हणजे काय तर 2 असतं आणि स्क्वेअर रूट 9 म्हणजे काय तर 3 असतं. म्हणजे हे काय रॅशनल नंबर्स होतात. त्यामुळे हे नंबर्स येत नाहीत तर रॅशनल नंबर्समध्ये येतात. ओके, चला तर आता आपण स्क्वेअर रूट 2 आहे ते नंबर लाईनवरती कसं शो करायचं ते आता आपण पाहणार आहोत. स्टुडंट्स, आता आपण शो द नंबर लाईन स्क्वेअर रूट 2 ऑन ए नंबर लाईन. म्हणजे आपण नंबर लाईनवरती काय रूट 2 शो करायचा आहे नंबर. चला आता आपण सगळ्यात सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करून घेऊया. एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याला काय 0 नाव द्यायचं आहे आणि तिथून पुढच्या 2 सेंटीमीटर पुढचे अंतर घ्यायचे आहे. 2 सेंटीमीटर आणि हे काय 1 येणार आहे आणि इथं 2, 3 घेण्याची काही गरज नाही किंवा इकडंही मायनस वगैरे काही घेण्याची गरज नाही आहे. ओके, तसंच वरतीही आपल्याला 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि एक काय परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी इथे मी काय डीचा यूज करत आहे. डीचा यूज करायचा आहे आणि एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. इथंही आपल्याला 2 सेंटीमीटर एवढंच अंतर घ्यायचं आहे. आणि हे 2 सेंटीमीटर म्हणजे काय 1 युनिट असणार आहे. 0 to 1 किती असणार आहे 1 युनिट असणार आहे. आणि आता आपण या पॉईंटला काय पी नाव देऊया आणि या पॉईंटला ए नाव द्यायचं आहे आणि या पॉईंटला काय ओ. आणि आता आपल्याला ओ टू पी हे काय जॉईन करायचं आहे. ओ टू पी. ओ टू पी मी जॉईन करून घेतलेली आहे. आता आपल्याला कंपासच्या सहाय्याने ओ टू पी एवढे अंतर घ्यायचे आहे. ओ टू पी अंतर घ्यायचे आहे आणि हे काय एक आर्क काढून घ्यायचा आहे. ओ टू पी एवढं अंतर मी घेतलेलं आहे. आता आपल्याला हा असा आर्क काढून घ्यायचा आहे आणि ह्याला मी नाव देत आहे काय क्यू नाव देत आहे. आणि इथं ह्या लाईनवरती इथं हे आर्क जॉईन झालेलं आहे. ह्याला काय म्हणायचं छेदला गेलेला आहे. ह्याला म्हणायचं स्क्वेअर रूट 2. आता तुम्ही इथं बघितलं तर हे काय आहे ओ ए पी हा काय राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इन ओ ए पी मध्ये काय होतंय बघा. आता इथं पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम ओ पी स्क्वेअर. ओ पी म्हणजे काय हा हायपोटेनस होतो. इज इक्वल टू काय दोन ह्या ज्या बाजू आहेत त्यांचा
स्क्वेअर असतो. म्हणजेच OA स्क्वेअर ही एक बाजू आहे राईट अँगलची, OA स्क्वेअर प्लस ही एक बाजू आहे म्हणजे काय AP स्क्वेअर. AP स्क्वेअर, AP स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर OA किती आपण घेतलेला आहे 1 युनिट घेतलेला आहे म्हणजे 1 प्लस AP पण तेवढंच आहे प्लस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे 1 चा स्क्वेअर 1च येतो प्लस 1 इज इक्वल टू किती 2 येणार आहे. म्हणजेच काय होतंय बघा आता OP स्क्वेअर इज इक्वल टू 2. देअरफॉर OP किती होणार आहे स्क्वेअर रूट 2 होणार आहे. ओके स्टुडंट, तर अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवरती म्हणजे स्क्वेअर रूट 2 कसं ड्रॉ करायचं ते बघितलं आहे. चला स्टुडंट, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. आपण नंबर लाईनवरती स्क्वेअर रूट 2 कसं शो करायचं ते बघितलं आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.4 बघा. क्वेश्चन काय आहे, द नंबर स्क्वेअर रूट 2 इज शोन ऑन ए नंबर लाईन. स्टेप्स आर गिवन टू शो square root 3 on the number line using square root 2. Fill in the boxes properly and complete the activity. म्हणजे नंबर लाईनवरती काय ऑलरेडी 2 शो करून दाखवलेला आहे आणि नंबर लाईनवरती 3 स्क्वेअर रूट 3 कसं शो करायचं ते स्टेप बाय स्टेप ह्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे आणि काय बॉक्सेस काही फिल करायचे आहेत. आता हे ॲक्टिव्हिटी आपण बघूया कशी करायची आहे ते. सुरुवातीला काय एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि इथं 0 घ्यायचा आहे आणि 2 सेंटीमीटर ह्या अंतरावरती काय वन येणार आहे. 2 सेंटीमीटर अंतरावरती इथं काय 2 येणार आहे. इकडून 2 सेंटीमीटर अंतरावरती काय -1 येणार आहे. -1 1 2 वगैरे लिहिण्याची काय आपल्याला गरज नाही आहे. नंतर आता आपण स्क्वेअर रूट 2 कसं काढायचं आहे ते शिकलोच आहे. आता इथं ऑलरेडी दिलेलं आहे तसंच आपण काय स्क्वेअर रूट 2 लिहून घेऊया. स्क्वेअर रूट 2 आपण हे अंतर एक आर्क परपेंडिक्युलर आपल्याला काय एक लाईन ड्रॉ करायची आहे सगळ्यात अगोदर स्क्वेअर रूट 2 पासून. तर मी हे काय एक लाईन ड्रॉ करत आहे स्क्वेअर रूट 2 पासून आणि हे किती 2 सेंटीमीटर आपल्याला अंतर घ्यायचं आहे. जसं की आपण इथून हे 1 युनिट किती मांडलेलं आहे 2 सेंटीमीटर, तसंच इथंही 2 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे काय लाईन जॉईन करायचे आहेत आपल्याला. ओके, आणि आता आपण ह्याला नावं लिहून घेऊया. हे काय स्क्वेअर रूट 2 आहे, ह्याला आपण Q नाव दिलं होतं आणि हे काय R आहे, इथं R नाव दिलेलं आहे. आणि आता आपल्याला काय OR एवढं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये राईट. O आणि R इतपत काय अंतर घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला काय एक आर्क काढून घ्यायचा आहे असं. आणि हे काय होतं तर स्क्वेअर रूट 3 होते. हे काय आहे स्क्वेअर रूट 3 आहे.
आणि हा पॉईंट कोणता इथं दिलेला आहे तर सी दिलेला आहे. आता अशा पद्धतीने आपण काय स्क्वेअर रूट 3 कसं नंबर लाईनवरती शो करायचं ते बघितलं. आता आपण ॲक्टिव्हिटी बघूया काय आहे ते. ॲक्टिव्हिटी फॉलो करूया. आता तुम्ही इथं बघितलं तर काय द पॉइंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. पॉइंट क्यू इथं काय येणार आहे तर स्क्वेअर रूट 2 येणार आहे. क्यू ह्याच्यावरती पॉईंटवरती कोणता नंबर आहे स्क्वेअर रूट 2 आहे. A line perpendicular to the number line is drawn through the point Q. Point R is at unit distance from Q on the line. Right angle triangle ORQ. ORQ is obtained by drawing segment OR. आता आपण ही ड्रॉइंग करून घेतलेली आहे. लेंथ OQ is equal to किती O आणि Q पासूनचं अंतर किती येणार आहे तर स्क्वेअर रूट 2 येणार आहे. आणि Q आणि R इथं हे काय 1 युनिट आपण मांडलं होतं तसं 1 येणार आहे. आता बाय पायथागोरस थेरमनुसार OR स्क्वेअर म्हणजे काय हायपोटेनस आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस OR स्क्वेअर इज इक्वल टू OQचं अंतर किती आहे आपण म्हणजे हे केलं त्यानुसार तर स्क्वेअर रूट 2 आहे. म्हणजे स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर प्लस क्यू आर हे किती 1 युनिट घेतलेलं आहे म्हणजे 1चा स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर म्हणजे हे काय हे रूट आणि हा स्क्वेअर हा कॅन्सल होणार आहे. आणि काय येणार आहे 2 प्लस 1चा स्क्वेअर 1च असतो. 2 प्लस 1 म्हणजेच किती येणार आहे तर 3 येणार आहे. म्हणजे OR स्क्वेअर इज इक्वल टू 3 म्हणजेच OR इज इक्वल टू काय झालेलं आहे तर स्क्वेअर रूट 3. ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OR आपण ड्रॉ केलेला आहे. मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड आर्क ॲज C. द पॉइंट C शोज द नंबर स्क्वेअर रूट 3. स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण काय स्क्वेअर रूट 3 हे नंबर लाईनवरती कसं ड्रॉ करायचं हेही पाहिलं आहे. स्टुडंट्स आता आपण क्वेश्चन नंबर 2 शो द नंबर स्क्वेअर रूट 5 ऑन द नंबर लाईन. आता आपण म्हणजे स्क्वेअर रूट 5 आहे ते नंबर लाईनवरती कसा शो करायचा ते बघूया. फर्स्ट आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि मी हे पेनच्या सहाय्याने करते तुम्हाला हे काय पेन्सिलच्या सहाय्याने करायचे आहे. आणि मी एक डॉट घेत आहे 0. इथून 2 सेंटीमीटर ह्या अंतरावरती आपल्याला डॉट घ्यायचे आहेत 2 सेंटीमीटरवरती. आणि हे काय 1 आणि 2 असणार आहेत. तुम्ही इथं बघितलं तर 2 म्हणजे काय होणार आहे स्क्वेअर रूट 4 होणार आहे. इथून वरती आपल्याला एक काय परपेंडिक्युलर काढायचं आहे. मी असं एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि ही आपल्याला किती 2 सेंटीमीटर ठेवायचं आहे. 2 सेंटीमीटर म्हणजेच किती 1 युनिट. ओके. आता मी यांची नावं लिहून घेत आहे. हे काय A नाव देत आहे आणि या पॉईंटला मी B नाव देत आहे. आता आपल्याला O पासून A हे काय जॉईन करून घ्यायचे आहे. O पासून A हे अंतर काय जॉईन करून घेत आहे.
आणि आपल्याला ओ पासून ए हा काय आर्क एक बनवायचा आहे. ओ पासून ए हा काय अशा पद्धतीनं एक आर्क बनवायचा. ओ टू ए. ओके, ओ टू ए असा एक मी आर्क बनवलेला आहे. आणि हा काय होणार आहे, स्क्वेअर रूट 5 होणार आहे. ओके स्टुडंट, तर आपण म्हणजे स्क्वेअर रूट 5 कसं ड्रॉ करायचं ते बघितलं. आता आपल्याला या राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणत्या, तर ट्रायंगल ओ ए बी मध्ये काय बाय पायथागोरस थेरम थेरमनुसार काय असणार आहे, तर ओ ए स्क्वेअर प्लस कोणता ओ बी स्क्वेअर आणि काय ए बी स्क्वेअर, ओ बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं तर ओ बी स्क्वेअर काय होणार आहे, तर 2चा स्क्वेअर होणार आहे. राईट, हे आता युनिट 2 आहेत, 1 आणि 1 2 होणार आहे. आणि प्लस ए बी काय घेतलेला आहे आपण, 1 घेतलेला आहे, 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर काय होतोय, तर 4 होतोय. आणि 1चा स्क्वेअर 1च, म्हणजे ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू किती आलेला आहे, 5. आणि देअरफॉर ओ ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट 5. जसं की आपण आता हे स्क्वेअर रूट 5 म्हणजे नंबर लाईनवरती कसं शो करायचं ते बघितलं आहे. स्टुडंट्स, आता क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. त्यामधील काय क्वेश्चन आहे, शो द नंबर स्क्वेअर रूट 7 ऑन द नंबर लाईन. आता आपल्याला स्क्वेअर रूट 7 हे म्हणजे लाईनवरती दाखवण्यासाठी आपल्याला काय, आधी स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर रूट 6 हे शो करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये घेतलंच आहे की स्क्वेअर रूट 5 कसं लाईनवरती शो करायचं आहे ते. आता तुम्ही इथं बघितलं तर मी ऑलरेडी शो करून दाखवलेलं आहे, का तर आपलं क्वेश्चन नंबर 2 मध्ये झालेला आहे. आता आपण नेक्स्ट 5 पासून काय एक परपेंडिक्युलर स्क्वेअर रूट 5 पासून एक काय परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया. हे काय लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, बरोबर इथून लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि ह्याचंही किती आता 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. ओके, 2 सेंटीमीटर बरोबर इथं मी अंतर घेतलेलं आहे. ह्याला मी आता नाव देत आहे सी. इथं आपण बी नाव दिलेलं आहे. आता हे आपल्याला काय 0 टू सी म्हणजेच इथं ओ नाव दिलेलं आहे. ओ टू सी हे काय जॉईन करून घ्यायचे आहेत. ओ टू सी हे काय मी अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ओ टू सी हे काय आर्क लिहून घ्यायचं आहे, आर्क काढायचं आहे. ओ टू सी एवढं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि आपल्याला काय एक आर्क काढून घ्यायचा आहे. ओके, आणि हे काय झालेलं आहे आता स्क्वेअर रूट 6. आता इथूनही आपल्याला एक आर्क अजून लिहून घ्यायचा आहे, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. स्क्वेअर रूट 6 पासून एक परपेंडिक्युलर लाईन
ड्रॉ करायची आहे. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जावा, म्हणजे एकदम व्यवस्थित येईल, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपल्याला इथूनही 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 2 सेंटीमीटर म्हणजेच किती? 1 युनिट. 2 सेंटीमीटर बरोबर अंतर घ्यायचं आहे. मी इथं डी हे नाव देत आहे. आणि आता आपल्याला O to D हे जॉईन करायचं आहे. O to D हे काय जॉईन करून घ्यायचे आहे. ओके. आणि आपल्याला O to D एवढं अंतर घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे? एक आर्क काढायचा आहे. O to D. O to D एवढं अंतर घेतलेलं आहे आणि याचा मी काय एक आर्क बनवत आहे. आणि मी जो हा आर्क बनवलेला आहे इथं इंटरसेक्ट झालेला आहे, इथं हे काय आहे? स्क्वेअर रूट 7 येते. स्क्वेअर रूट 7. आता स्क्वेअर रूट 7 म्हणजे O to D हे अंतर काय झालेलं आहे? स्क्वेअर रूट 7 आहे. आणि कुठपर्यंत हे आर्क तयार झालेलं आहे. आता आपण म्हणजे एक राईट अँगल बनतोय. कोणता? इन राईट अँगल ट्रायंगल ODP. आता आपल्याला इथं काय पायथागोरस थेरम वापरायचा आहे. बाय पायथागोरस थेरम. थेरमनुसार काय येते बघा, तर OD स्क्वेअर इज इक्वल टू कोणतं राईट अँगल बनलेलं आहे? OP स्क्वेअर म्हणजे OP स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. किती? OP स्क्वेअर किती आहे? तर स्क्वेअर रूट 6चा स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर म्हणजेच काय 1चा स्क्वेअर, म्हणजे 0 पासून 1 पर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर आहे. इज इक्वल टू आता हे कॅन्सल होते आणि किती? 6 प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे 1 इज इक्वल टू किती येणार आहे? 7 येणार आहे. म्हणजेच किती? OD स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे? तर 7. देअरफॉर किती? OD इज इक्वल टू स्क्वेअर रूट 7. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवरती 2, 3, 5, 7 कसं ड्रॉ करायचं ते बघितलं आहे. आणि आपला काय प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट झाला आहे. आणि आपला लेसन नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा टॉपिक कंप्लीट झाला आहे. स्टुडंट्स तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून मला तुम्ही नक्की विचारू शकता. आणि तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.